माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. सिंपल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स. वी आर back with previous year question series and continuing with part 2 of Golu Golu wala rotational dynamics. MST CET 2019 चा क्वेश्चन आपल्या समोर आहे बेटा. A uniform rod of length 6L and mass 8m is pivoted at its center C. हा जो रॉड दिसतोय बेटा, डायग्राम दे हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडेड. आणि काय बोलतायत, त्याची लेंथ 6L आहे. याची जी लेंथ आहे ना बेटा, याची जी लेंथ आहे आपल्या रॉडची 6L. पुढे बोलतायत त्याचं मास 8m. आपल्या रॉडचं मास किती आहे बच्चा? इट्स मास इज 8m, लेंथ 6L. ओके, टू मासेस m and 2m with speed 2v and v shown strikes the rod and stick to the rod. डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय बेटा, 2m वरून खाली पडतंय, m खालून वरती पडतंय. 2m मास v स्पीडने, m मास 2v स्पीडने इथं स्ट्राईक होतंय. आणि स्ट्राइक झाल्यावर स्टिक पण होतंय. हमने आपको बताया था कॉन्सेप्ट ऑफ एंगुलर मोमेंटम कंजर्वेशन. हां, पुढे इनिशियली द रॉड इज ॲट रेस्ट. सुरुवातीला तो एकदम निवांत आहे. एक जण वरून एक जण खालून आला की काय होईल, तो काहीतरी मूव होईल रॉड. ठीक आहे, पुढे काय बोलताय, ड्यू टू द इम्पॅक्ट इट रोटेट्स विथ एंगुलर वेलोसिटी ओमेगा. तर ती ओमेगा काढायची. डरने की बात कोई बात नहीं है बेटा, इतना बड़ा सम देख के डरो मत. कंसेप्ट लगाओ, एंगुलर मोमेंटम कंजर्वेशन. तो हम क्या करेंगे बच्चा, स्ट्राइक होने से पहले, बिकॉज नेट टॉर्क इज 0, स्ट्राइक होने से पहले प्यारे बच्चों हम क्या कहेंगे, इनिशियल एंगुलर मोमेंटम यल इनिशियल. बेटा ह्या रॉडला हे दोन्ही मासेस धडकण्याच्या अगोदर क्या नाही से L1 प्लस L2, फर्स्ट प्लस सेकंड, याला फर्स्ट बोलू याला सेकंड बोलू. अब एंगुलर मोमेंटम हमें पता है सर क्या होता है, R क्रॉस P. यहाँ पे मैक्सिमम होगा RP. क्यों? खुचूक 90 डिग्री एंगल साइन 90 इज 1. यस और नो बेटा. सो RP किंवा MVR. कंसेप्ट बेटा, एंगुलर मोमेंटम एक्चुअल में होता है R क्रॉस P, याद रखो, है ना. एंड उसको अगर ओपन किया जाए, ये तो वेक्टर फॉर्म है प्यारे बच्चों, तो साइन RP साइन थीटा, उसका मैग्नीट्यूड यल. और प्यारे बच्चों हमेशा याद रखिए, यल मैक्स होता है RP जब थीटा होता है 90, है ना, सर्क्युलर मोशन मध्ये, विच इज इक्वल टू P इज MV. सो ते काय झालं, MVR. याद रखो भाई, यल मैक्स एंगुलर मोमेंटम मैक्सिमम क्या होता है, मास इंटू वेलोसिटी इंटू R, परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. तो इथे पहा बेटा, पहिल्या रॉडसाठी मास किती आहे, 2m. तो क्या हम कहें 2m, देखो भाई उसकी वेलोसिटी क्या है बच्चों, v. तो हम कहें सर v इंटू R, एक्सिस ऑफ रोटेशन पासन परपेंडिकुलर डिस्टन्स इज यल. रेस और नो? ओके सर, ठीक आहे. एक्सिस ऑफ रोटेशन प्लस L2 दुसऱ्यासाठी MVR. मास किती आहे बेटा, m. v किती आहे बेटा, 2v स्पीडने. आणि डिस्टन्स किती आहे बच्चा, 2l. पहा डायग्राममध्ये त्यांनी दिलेलं आहे 2l. किती झालं बरं बेटा, हे 2mvl. आणि हे पहा mvl बेदुने 4 आणि 2mvl किती झाले बच्चा, 6mvl. बात खत्म. वेरी क्लियर. ये कहानी थी धड़कने से, धड़क चित्रपट रिलीज होने से पहले. ये कहानी थी धड़क मूवी रिलीज होने से पहले. अब धड़क पिक्चर रिलीज हुआ तो भाई इस एक्सिस के अबाउट ये रॉड कुछ तो हिलेगा. तो बाद में फाइनल जो एंगुलर मोमेंटम है उसको हम निकालते हैं बच्चों. अब एंगुलर मोमेंटम का फॉर्मूला की होवे, आपने कहा था सर MVR, लेकिन हमने रोटेशनल मोशन भी पढ़ा है, उसके अंदर I ओमेगा. क्यों? बिकॉज प्यारे बच्चों उन्होंने कहा था ओमेगा निकालो, समझे कि नहीं. तो भाई यल का ये पहला फॉर्म था. अब यल का दूसरा फॉर्म क्या है बच्चा, यल वेक्टर इज I इंटू ओमेगा वेक्टर. अरे सर नो बेटा, I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. तो हम क्या कहेंगे बेटा, I को सफिक्स लगाएंगे टोटल. क्यों गुरुजी? क्योंकि प्यारे बच्चों यहाँ पे ये एक एक्सिस नहीं, या बेसिकली ये एक रॉड नहीं, यहाँ पे 3 मासेस हैं. रॉड का मास 8m, हा 2m आणि हा m पण स्टिक झाला ना,
तिघजन, सो तिघांचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया पिक्चर में आएगा। अब मोमेंट ऑफ इनर्शिया का कॉन्सेप्ट सबको पता है, आई होता है प्यारे बच्चों एम के स्क्वायर मास इंटू के इज द रेडियस ऑफ गायरेशन परपेंडिकुलर डिस्टेंस फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन। सो बेटा लेट मी सॉल्व दिस, सो विच इज इक्वल टू आई टोटल। आई टोटल काय बोलू बेटा, मी असं म्हणू I1 बघ बरं का असं लिहितो I1 प्लस याचा I2 प्लस आईला सफिक्स मी रॉड लिहू का, एक रॉडचा पण आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा। सो दिस इज इक्वल टू I1 मास 2m इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स L, अरे हा ॲक्सिस आहे ना बच्चा, हा ॲक्सिस आहे, सो परपेंडिकुलर डिस्टन्स L चा स्क्वेअर। सो बच्चा 2m इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस का स्क्वायर L का स्क्वायर, देखो भाई मास इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस स्क्वायर प्लस I2 मास इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस 2L। परपेंडिकुलर क्यों है भाई, देखो ये है एक्सिस और ये है परपेंडिकुलर है कि नहीं, कैसे दिखाए, देखो भाई, अरे है कि नहीं, हाँ। सो बच्चा सो m इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस 2L का स्क्वायर होता है 4L स्क्वायर। ठीक से देख भाई, 2L चा स्क्वेअर के का स्क्वेअर है ना, 2L का स्क्वेअर बेदुने 4 L चा L स्क्वेअर बर प्लस आई ऑफ द रॉड, रॉडसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला ml स्क्वेअर बाय 12, ml स्क्वेअर बाय 12 IC सेंटरमध्ये जाणार ml स्क्वेअर बाय 12। सो बच्चा त्याचं मास किती आहे 8m इंटू त्याची लेंथ किती आहे 6L, रॉडची 6L का स्क्वायर 36L स्क्वायर। ठीक से देखो भाई अपॉन 12, लिखने के लिए जगह है नहीं। सो बच्चों याद रखो कि IC इज ml स्क्वायर बाय 12 रॉड के लिए, वो तो याद होना ही चाहिए बेटा, है ना। हमने तीनों की MI लिखे और बाहर क्या लिखना है बच्चा, ओमेगा, समझे, I1 प्लस I2 प्लस आई रॉड आणि बाहेर ओमेगा। बेटा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ, अच्छा सिंप्लीफाई करते हैं, 12 त्रिक 36, ओके बच्चा। तो ये क्या हुआ 2ml स्क्वेअर, इथे पहा 4ml स्क्वेअर, 4 आणि 2 किती झाले 6ml स्क्वेअर, हे 8 त्रिक 24ml स्क्वेअर, म्हणजे 24 हे 4 आणि 2 28 30ml स्क्वेअर, समजे की नाही बेटा 30ml स्क्वेअर आणि तो बाहेरचा ओमेगा। क्लिअर आहे। आता लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट आपल्याला माहिती आहे, L फायनल बघ ना बेटा, मी इथे लिहितो L इनिशियल इज L फायनल, समजे की नाही। मग आता हा तर L फाइनल है, अपन L इनिशियल काढला होता है बघा बघा 6mVL, तो भाई इसको किसके साथ मैच करो 6mVL, m से m मर गया, L गया, स्क्वेयर में का 1 गया प्यारे बच्चों, तो आपको हा बघ ना 6 पंचे 30, तो आपको मिलेगा भाई देखो ओमेगा उधर ही रखो, इकडं कोण उरला फक्त V भागिले इथं कोण उरला 5L, बात खत्म। सम दिखने में बड़ा लग रहा था बट है नहीं, देखो भाई V/2L डिस्काउंट। बेटा नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम MST CET 2019, बेटा क्वेश्चन नंबर आई थिंक दिस इज नाउ 9th। बेटा अ थिन मेटल वायर ऑफ द लेंथ L एंड यूनिफॉर्म लीनियर मास डेंसिटी को डरना नहीं है, रो इज बेंट इनटू अ सर्क्युलर कॉइल विथ सेंटर ओ। काय केलं त्यांनी, एक वायरची लेंथ L आहे, एका वायरची लेंथ L आहे बेटा, हे बघ लेंथ L, ह्याच लेंथ L ला काय केलं बच्चा, ही लेंथ L आहे ना, याचा काय केला, हे बघा सर्कल बनवला विथ द सेंटर ओ, समझे की नाही। रेडियस R बोलतायत बघ, रेडियस काय बोलतायत बेटा R, म्हणजे हीच लेंथ सर्कम्फरन्स झाला, ही कॉन्सेप्ट कळतीये सगळ्यांना। सो प्यारे बच्चों लेंथ हो गया 2πr, व्हेरी क्लियर बेटा। सरळ वायरला गोल बनवलं आणि जोडलं। लिनियर मास डेंसिटी वर्ड देख के डरने का बिल्कुल नाही बेटा, लिनियर मास डेंसिटी सगळ्यांना डेंसिटी मास आपण व्हॉल्यूम माहिती आहे, लिनियर म्हणजे एका रेषेत, मग सगळ्यांनी काय म्हणायचं बेटा लिनियर मास डेंसिटी। मागे पण एका सम मध्ये बोललो होतो बच्चा, मी पुन्हा लिहितो लिनियर मास डेंसिटी, ओके। आपण तिकडे लॅम्बडा लिहितो, हे त्यांनी आपल्याला रो दिली आहे चार्जेसच्या बाबतीत, लॅम्बडा लिहितो आपण, ठीक आहे बेटा। लिनियर मास डेंसिटी एक हिशोब आहे, काय बच्चा हिशोब आहे, ते बोलतायत रो, तर बेटा मास काय असेल m प्रति यूनिट लेंथ, दैट्स इट, ये वो हिसाब है लिनियर मास डेंसिटी, वेरी क्लियर बेटा, मास प्रति यूनिट लेंथ। पुढे काय बोलतायत सर्कुलर, ठीक है, एम आई ऑफ द कॉइल अबाउट एक्सिस x x डैश, वेरी इजी क्वेश्चन।
सर इझी तो नाही लग रहा. आता ही सर्क्युलर कॉईल म्हणजे आपण शिकलेल्या ऑब्जेक्ट्सपैकी कोण झाली. हे बघ, रिंग. आपण सगळ्यात अगोदर काय शिकलो होतो. रॉड, रिंग, डिस्क, सिलेंडर, स्पियर. सिलेंडरमध्ये दोन गोष्टी आहेत, हॉलो आणि सॉलिड. स्पियरमध्ये पण हॉलो आणि सॉलिड. एवढ्या ऑब्जेक्ट्सपैकी ही जी तुमची रिंग आहे ना बेटा, मी शिकवताना तुम्हाला कशी शिकवली होती बेटा. कहाँ डायग्राम निकाली, देखो भाई यहाँ पे निकालते हैं. खुचुक. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर हा फॉर्म्युला मी दिला होता बच्चा, विच इज काय होता हा, एम आर स्क्वेअर फॉर द रिंग. व्हेरी क्लियर. आता तू म्हणशील सर इथं हा ॲक्सिस कोण आहे, टँजेंट. हमने आपको दो टँजेंट दिए थे, एक पॅरल अँड एक परपेंडिक्युलर. सो बच्चा त्यापैकी इथं ही कशी आहे, नीट पहा, पॅरल. का, प्लेन उभं आहे रिंगचं, आणि ही कशी झाली, इन इट्स प्लेन. ही अशी असती तर परपेंडिक्युलर टू प्लेन. समजे की नाही समजे. कैसे दिखाए कुछ गोलू है क्या, मेरे पास फिलहाल तो गोलू है नहीं बेटा. देखो हा सर्कल कसा आहे उभा, जर परपेंडिक्युलर टँजेंट असती, बघ ना हे प्लेन उभं आहे, याला परपेंडिक्युलर काय झाला, खुच तुमच्याकडे येणारा, अरे आहे की नाही, अशी झाली असती ना परपेंडिक्युलर. ही कशी आहे बच्चा, पॅरल. म्हणजे आपण शिकलेल्या डायग्राममध्ये पटकन करून घ्यायचं. कसं, इकडे बघ, मी तुम्हाला काय शिकवलं होतं बेटा, इकडे बघ, हा आय डी, हा आय डी, आय डायमीटर. आय डी इज ऑलवेज रिमेंबर, रिंग आणि डिस्कसाठी आय डी इज हाफ आई सी. रिलेशनशिप याद रखो बच्चा, आई डी इज आधा आई सी होता है. तो आई सी एम आर स्क्वेयर है, तो ये क्या हुआ प्यारे बच्चों, एम आर स्क्वेयर बाई 2. वेरी क्लियर. अब देखो भाई, इसको पैरेलल हमने यहाँ पे दिखाया था, या आप यहाँ पे देखो, कोई बात नाही. अरे सर नो बेटा. सो त्या डायग्राम मधला हा ॲक्सिस म्हणजे आपण शिकले डायग्राम मधला हा, कळलं, इन द प्लेन, याला पैरेलल. तो बल्ले बल्ले वाला पैरेलल एक्सिस थ्योरम लगा दो. दोनों के बीच का जो एच था, दोन पॅरल ॲक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे एच, ते इथं काय झालं, आर. मग आता बघ, पॅरल ॲक्सिस थ्योरम आय ओ इज आई सी प्लस एम एच स्क्वेअर. लिखो लिखो चष्मे वाले इंसान, लिखो, आई ओ इज आई सी प्लस एम एच स्क्वेअर. अरे हा आहे का नाही पॅरल ॲक्सिस थ्योरम. मग ह्या पॉईंटला ओ बोला, मग काय होईल बेटा, आई सी इज एम आर, कुठे गेला, हा एम आर आई सी. आता एम आर स्क्वेअर बाय 2 झाला, डरो मत. हा तर सेंटर आहे ना, सेंटरमधून जाणारा एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस यम, आणि एच किती आहे बेटा, आर, आर स्क्वेअर. सो 3/2 एम आर स्क्वेअर. अगर इसमें दिक्कत है तो मेरा व्हिडिओ लेक्चर नंबर 16 और 17 रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पहा. अमोल कारखिले रोटेशनल डायनॅमिक्स टाईप करा यूट्यूबवरती, तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल, त्यातला 16 आणि 17 नंबरचं लेक्चर पहा, हे क्लिअर होऊन जाईल. सो फायनली 3/2 एम आर स्क्वेअर, बरं का, हा माझा एम आय असणार आहे. आता मला त्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. सो 3/2 एम आय अबाउट एक्स एक्स डॅश, कळतंय ना, 3/2 एम आर स्क्वेअर. सो बाल मित्रांनो 3/2. आता जे मास आहे इथे पहा ना, कुठे गेलं लिनियर मास, रो इज एम अपॉन यल. का, तर इथे ऑप्शनमध्ये बघ ना बेटा, रो यल पाय, ह्याच्यामध्ये मला आन्सर पाहिजे. मग मी काय करतो, मासला लिहितो रो गुणिले यल. काय लिहितो बच्चा, मासला लिहितो रो गुणिले यल. आता मला इथं बघ आर पाहिजे का, अजिबात नाही, रो यल आणि पायमध्ये पाहिजे. हे एक रिलेशन आहे माझ्याकडे, मी आरला रिप्लेस करतो ना इथल्या आर स्क्वेअरला. इथून आर काय होईल बेटा, यल बाय 2 पाय. अरे सर नो, यल बाय 2 पाय. हे बघ आर काय होईल, यल बाय 2 पाय चा स्क्वेअर. आर काय होईल, हा 2 पाय भागिले गेला, यल बाय 2 पाय इथं टाकून द्या त्याचा स्क्वेअर. बस सिम्प्लिफाय करो बच्चा. सो 3/2 इंटू रो यल इंटू यलचा स्क्वेअर, यल स्क्वेअर भागिले 2चा 4 पायचा पाय स्क्वेअर, बात खतम. सो 3 रो यल इंटू यल स्क्वेअरला काय लिहू बच्चा, यल क्यूब भागिले बेचोक 8 पाय स्क्वेअर. पहा बरं, फर्स्ट ऑप्शन 3 रो यल क्यूब अपॉन 8 पाय स्क्वेअर, बात खतम. समझे कि नहीं भाई, बी कंसेप्चुअली स्ट्रॉन्ग. Okay, so beta we are having 10th question from MSTCT 2019 only. 3 identical rods, each of the mass m and the length l are joined to form the symbol h. Symbol h तयार होतोय, 3 रॉड आहेत, प्रत्येकाचा मास m आणि लेंथ l. mi of system about one of the sides of h is. h तयार होतोय, तर आपण काय करू बेटा, सपोज हा फर्स्ट रॉड, मिडलला हा सेकंड रॉड, आणि बघा अजून एक रॉड, प्रत्येकाचं मास यम आणि लेंथ यल. आपण काय करू बेटा, ह्या रॉडच्या अबाउट सिस्टमला फिरवू, बरोबर. सो बस आई टोटल निकालना है और कुछ नहीं बेटा. सो क्या हम कहे, आई टोटल है की नाही, सिस्टमचा बोललेत ना. सो आई टोटल वन ऑफ द साइडच्या अबाउट फिरवा तिघांना. मग आता मला सांग बेटा, हम कहेंगे
I1 प्लस I2 प्लस I3. चला याला आपण बोलू पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहिल्याचा यम आहे बेटा, याच्या अबाउट आन्सर तर 0 येईल. व्हाई सगळंच्या सगळंच मास त्या रॉडच्या ॲक्सिसला चिटकलंय. कोई मास दूर है नाही घुमणे. सपोज एखादा ॲक्सिस आहे, त्याच्या अबाउट मास फिरल अशी परिस्थितीच नाही. अख्खच्या अख्खं मास त्या रॉडला चिटकलंय. हमेशा याद रखो भाई, अलॉन्ग आन्सर 0 होता है. हमने आपको पढ़ाया था. रॉडच्या बाबतीत पुन्हा फॉर्म्युला लिहून देतो बेटा. रॉडच्या बाबतीत जो IC आहे तो आहे ml²/12 फ्रॉम द सेंटर. देन रॉडच्या बाबतीत I एंड, त्याच्या एका टोकाच्या बाबतीत आन्सर आहे बेटा. मी तर चित्र काढू का? हे बघ मी शिकवलं तिथं तुम्हाला हा C दिला होता आहे का नाही. सेंटरच्या अबाउट दिस आन्सर IC इज ml²/12. त्याच्यानंतर मी तुम्हाला दिलं होतं बेटा पॅरलल ॲक्सिस थेरम आपण वापरला होता. जर का हा IC आहे, याला आपण बोललो होतो बच्चा I एंड. हा माहीत असताना एंडच्या अबाउट आपण आन्सर काढलं होतं. ते होतं बच्चा ml²/3 बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. सीटसाठी आता याचा रट्टा मारा. आणि नेक्स्ट थिंग की बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ॲक्सिसच्या अबाउट काय रे बच्चा 0. हमेशा याद रखो. सो पहिल्याचा आन्सर काय आलं बच्चा 0, कारण की कोणताही मास ॲक्सिसपासून दूर नाही आहे. प्लस सेकंड, हा जो सेकंड आहे बेटा, हा सेकंड ह्या ॲक्सिसच्या अबाउट कसा फिरल ड्र ह्या असा. अरे कालक नाही, कचक 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 ऐसे राऊंड मारेगा भाई, है की नाही. हां सो त्याचं मास यम आहे की नाही. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर बच्चा हा तर एंड झाला, I एंड झाला. अरे की नाही, ह्या आपल्या ह्या डायग्रामसारखा आहे की नाही, I एंड. मग त्याला काय लिहू बच्चा ml²/3. आता राहिला विषय तिसऱ्याचा. पाय ॲक्सिस इथं आहे बेटा आणि तिसरा रॉड खुच्चूक इथं आहे. तो कसा फिरेल ड्र ह्या असा. अरे समजे की नाही, ड्र ह्या असा. अरे समजे ना. हां सो मोमेंट ऑफ इनर्शिया बाकी आता त्याला टचमध्ये नाही येतो. मग आपण जनरल फॉर्म्युला लावणार I इज mk². मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला काय असतो बालमित्रांनो, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला. I इज mk². I इज mk². त्यातला m इज द मास आणि k इज द रेडियस ऑफ गायरेशन, बॉडीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तो ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बच्चा L, कारण की याचं मास m आहे आणि ही पण लेंथ काय बच्चा L. मग ते काय होईल बच्चा ml². सो काय झालं पहा 1 ml² प्लस 3 ml² झाले 4 ml²/3. फिनिश्ड विथ द आन्सर 4 ml²/3. लास्ट ऑप्शन इज करेक्ट वन.